नमस्कार. मी मंगेश कसालकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग 195 चा शाखा अध्यक्ष. विषय घेऊन आलो एल्फिस्टन ब्रिज संदर्भातला. गेल्या आठवड्यातच आपण एल्फिस्टन ब्रिज संदर्भातला एक पोस्ट केली होती की एल्फिस्टनचा पूल आता पूर्णपणे तोडण्यात येणार आहे. तर नागरिकांनी जो रेल्वे ब्रिज आहे त्याचा वापर करू शकता. त्या ठिकाणी आपण आपला परळच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे ब्रिजचा वापर करता येईल व तो कुठेही त्यासाठी टीसी असेल किंवा रेल्वे असेल यांच्याकडून अडथळा होणार नाहीये. परंतु दुर्दैवाने एक गोष्ट तुमच्या समोर सर्वांसमोर आणायची आहे आणि याच्यानंतर जो मी व्हिडिओ दाखवणार आहे त्यामध्ये देखील ती गोष्ट प्रामुख्याने नमूद करण्यात आलेली आहे. मी सुरत बिल्डिंग मध्ये राहतो आणि परेलला इथे काम करतो. तर आता मी जात होतो ब्रिजवरनं तर 2 टीसी एका लोकांना पकडतात आणि MMID आम्हाला सांगते की तुम्ही कुठलाही ब्रिज यूज करून तिकडे जाऊ शकता. तर पब्लिकने काय करावं? पब्लिक तर त्याच्यासाठी ऐकून जातात, पण हे लोक टीसी लोक ऐकत नाही आणि फाईन मारतात. तर आम्हाला त्याच्यात पर्याय काय आमच्यासमोर? पब्लिक एवढा सपोर्ट करतो, तुम्हाला एवढा त्रास आहे तरी सहन करतोय, पण जर गव्हर्नमेंट एवढा पण कॉपरेट नाही करणार तर मग फायदा काय? मग एवढा मोठा तुम्ही काम करता आणि लोकांना एवढा त्रास. या संदर्भात आजच मी स्वतः आणि आमचे मित्र, आमच्या एल्फिस्टन विभागातील समाजसेवक शैलेश पाटील आम्ही दोघांनी आज त्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली व रेल्वेच्या ब्रिजवरून पादचारी जात असताना टीसी मार्फत त्यांना फाईन मारले जातात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते अशी तक्रार वारंवार आमच्यापर्यंत येत होत्या. त्या संदर्भातला जाब विचारण्यासाठी आम्ही आज रेल्वे प्रशासनाला भेट दिली. रेल्वे प्रशासनाचे वेस्टर्न विभागाचे दळवी साहेब असतील, सेंट्रल विभागाचे नायक साहेब असतील, तसेच जे कमर्शियल टीसी ज्यांचे मेन इन्चार्ज आहेत आपले पाटील साहेब यांची देखील भेट घेतली. फार म्हणजे गांभीर्याचा विषय आहे की MMRDA फक्त पत्रव्यवहार करून सोडलेला आहे. त्याबद्दल रेल्वेची कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये. रेल्वेकडून रितसर कुठलेही लेखी आश्वासन घेतलं नाहीये की पादचाऱ्यांना तिकडून कुठलीही कारवाई न करता सोडण्यात येईल. रेल्वेने त्यांना मौखिक परवानगी दिलेली आहे. MMRDA देखील म्हणते की आम्ही पत्रव्यवहार केलाय, परंतु रेल्वेने आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि रेल्वेने नेहमीसारखा स्वतःचा जो बडगा आहे तो दाखवायला सुरुवात केली. आज गेली आठवडाभर रेल्वेकडून तिकडे जे स्थानिक आमचे परळला जाणार आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला जातोय, त्यांना फाईन केलं जाते, त्यांना शुल्क आकारलं जात आहे, त्यांना दंडात्मक कारवाई केली जाते. आणि या संदर्भात आम्ही आज रेल्वे प्रशासनाला आज विनंती केलेली आहे की जो काय MMRDA रेल्वेचा घोळ आहे तो तुम्ही निस्तरून घ्या. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे अशी विनंती आम्ही आज केलेली आहे. जर याच्या पुढे जर रेल्वे असेल किंवा MMRDAच्या हलगर्जीपणाचा त्रास जर नागरिकांना झाला तर निश्चित या सर्व गोष्टींचा त्रास MMRDAच्या अधिकाऱ्यांना होईल याचं निश्चित आम्ही